नमस्कार मित्रांनो, आज मी हा ब्लॉग बनवतोय. त्याचं कारण असं की आपल्याकडून काही चुका होतात किंवा केल्या जातात. त्या चुका टाळता याव्यात त्यासाठी हा माझा छोटासा ब्लॉग आवर्जून शेवटपर्यंत नक्की पहा. खूपच बघण्यासारखे दृष्ट टिपलेले आहेत, तुम्हाला नक्की आवडतील. मी असंच म्हणालो की यावं फिरून, आंबे, काजू, करवंद भेटले तर आणू खाऊ. तसंच आम्ही आमच्या मार्गाने निघालो. खूप मस्ती मजा करत चाललो होतो. आमच्या मार्गातच एक विहीर आहे. त्यात सहज डोकावले, पाणी आहे का बघण्यासाठी. पण बघतो तर काय, भला मोठा सर्प. कोणता प्रकार होता नाही सांगता येणार, पण खूप लांब होता. तेथूनच थोडे बोरवेलचं पाणी पिऊन पुढे निघालो. आमची मस्ती चालूच होती. तेथूनच थोडे पुढे आलो आणि बघतो तर काय, मोठी मोठी झुडपं जणून खाक झाले होते. काही झाडे जळाले होते. गवत तर अजिबात दिसत नव्हते, पूर्ण राख. हे पाहू शकता. खूप लांबपर्यंत लागलेला हा वनवा सर्व झाडे झुडपं खाक करत गेला आहे. आता हे झाडं झुडपं म्हणजे लहान कीटकांपासून अगदी मोठ्या वन्य प्राण्यांचं घरच, बरोबर ना? या आगीमध्ये कितीतरी जीवांची हानी झाली असेल. जसे की काही पक्षी, त्यांची घरटी, त्यांची अंडी, पिल्ले, कितीतरी छोटे मोठे कीटक, काही प्राणी या जीवांचा विनाकारणच बली जातो. का तर हा आपल्या एका चुकीमुळे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता चुका म्हणजे काय, कोणी बिडी पितो तर टाकून जातो, मग त्या छोट्याशा बिडीचे वनवात रूपांतर होतो. अशी बरंच कारणं आहेत, पण हे टाळता आलं पाहिजे. शेतावर किंवा जंगलाच्या ठिकाणी आगीचं काम असेल तर ती कामे वेळ व परिस्थिती बघून करावी. वेळ दुपारची नसावी, परिस्थिती हवेची नसावी. बघा पडतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे आंबे, काजू आणि करवंदांसाठी रानामध्ये. तर ॲक्च्युली आलेलो होलीसाठी, आणि म्हटलं आता टायमासाठी काय करायचं, तर त्यासाठी आलेलो आहे मी रानामध्ये आंबे, काजू आणि करवंदांसाठी. तर ॲक्च्युली मे महिन्यामध्ये आपलं येणं होईलच, पण तरीसुद्धा एकदा अजून आलेलो आहे मी असंच म्हणजे टाईमपाससाठी. करवंद, काजू आणि आंब्यांसाठी. तर भेटले तर आपलं नशीब. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही, खूप मजा येणार आहे. आणि आपली होलीची व्हिडिओसुद्धा मी टाकलेली आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. खूप मजा येणार. तर चला बघू आपल्याला भेटते का आंबा, काजू आणि करवंद. तर भेटलं तर आपलं नशीब, कारण ॲक्च्युली झाडं तर इकडं आहेत आंबे, काजू आणि करवंदांचे, पण त्याच्यावरती आहेत की नाही ते ॲक्च्युली आपण आलं ना, अजून मलासुद्धा काय माहीत नाही. तर चला, आणि बघू शकता पाठीमागे डूफ आहेत कोकणामधली गुरं आणि ढोरं. तर ते आता जाते त्याच्या घरी आणि आपण जात आहोत खादीसाठी. तर मित्रांनो, इकडे झाडं तर आहेत आंबे आणि काजूंची, पण त्यांच्यावरती आंबे काजू झालेत की नाही ते आता आपण बघणार आहोत. आहे विहिरीमध्ये, बघू आपण पाणी आहे का. ओ माय गॉड, पाणी तर मित्रांनो आहे, पण ते थोडा पिण्यायोग्य नाही. ते इकडे बेडूक मामा बसलेला आहे. डराव डराव घे मी अशा राहावं पाणी. आणि मित्रांनो, तुम्ही साप सुद्धा बघू शकता. काय आम्हाला ॲक्च्युली माहीत नाही. ते बेडकाच्या, मला वाटतं खाण्याच्या ह्याच्यामध्ये तो तिकडे जात आहे. वा, व्हेरी नाईस. मित्रांनो, तो जर खूपच मोठा साप आहे मित्रांनो. आणि तो ॲक्च्युली गेला आता फटीत बेडकाच्या शोधामध्ये. मित्रांनो, मला वाटतंय आतमध्ये एंटर व्हायचा प्रयत्न करत होता, पण त्याला काय जमला नाही. तर हे आहे मित्रांनो
कोकणामधली मजा तर कुठे बाहेर निघते का आपण बघू आता. जास्त काही रिस्क नाही घेणार, नाहीतर कंटेंटच्या नावात माझा कंटेनर सुजायचा. ओके चला. कुछ भी मित्रांनो, बोरवेल आमच्याकडे याला डंकीन हातपंप असे म्हणतात. तर सार्वजनिक हातपंप पाणी आहे की नाही माहीत नाही. तर मित्रांनो आता मी हातपंप तर ॲक्च्युली जुनी गावची पद्धत मित्रांनो. वाव, व्हेरी नाईस मित्रांनो, पाणी आलेलं तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो पाणी आलेलं आहे. आता पिणार कसं पाणी. वा, व्हेरी नाईस मित्रांनो. तर पिण्यायोग्य पाणी आहे. तर खूप म्हणजे जुनी आठवण झाली. आता काय हल्लं नाही. तर चला. तर मित्रांनो आता आपण आलेलो प्रॉपर जंगलामध्ये. तर आंबा काजूनी करवंदांसाठी म्हणजे झाडं तर आहे, हे तुम्ही इकडे बघू शकता. ओली करवे आहे, ओली काजू झालेले आहेत पण अजून पण काही बरोबर नाही ते. हे बघा, तर हे ओले काजू झालेले आहेत पण ते काय घेण्यायोग्य नाही आहेत. त्यामुळे आपण काय त्यांना घेणार नाही आहोत, तसेच ठेवणार आहोत. तर चला पुढे बघू, पुढे भेटतंय काय. आलो आपण जंगलामध्ये, रानामध्ये आणि आपल्याला करवंद दिसलेले आहेत. इथे 2 करवंद आहेत पण ते आपल्या ठिकाणी पुरेसे नाही आहेत, तुम्ही बघू शकता. वा, व्हेरी नाईस. घेणार तिथून. खरं आपल्याला करवंदांची गरज आहे. 2-2 करवंद मिळून असे मित्रांनो आपल्याला हे घ्यायचे आहेत करवंद. आई बोली जर करवंद असली तरच या, काहीतरी घेऊन नाही तर घरात प्रवेश. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. डेंजरस मित्रांनो, बघू शकता इकडे भरपूर करवंद आहेत. घ्यायचे कशात. आमच्या दिमागाला शॉर्ट बसलेला आहे की करवंद घेणार कशात आम्ही. तर मित्रांनो भरपूर इकडे करवंद आहेत. तर ही अशी मजा आहे कोकणामधली. आणि तो तिकडे मित्रांनो दिसतोय तो तुम्हाला घोसाले गड आहे. तर तिथं सुद्धा आपण व्हिजिट केलेलं, तिथं सुद्धा आपण गेलो. ते सुद्धा मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर ते सुद्धा नक्की तुम्ही जाऊन बघा. आता करवंद खात आहे, मीठ मसाला आणला नाही. तर मित्रांनो या करवंद तर मित्रांनो करवंद झुकते तर आम्हाला दिसलेले आहेत. तर आता हातात घेऊन खाऊन आणि तिकडे जर काय भेटलं आपल्याला तर आपल्याला एक डोना करायला लागेल. तर डोना करण्यासाठी आम्ही झाड सुद्धा नाही भेटत, पाणी सुद्धा नाही भेटत आम्हाला. तर मित्रांनो आपण आता जाऊ पहिले पुढे. करवंद बघून ठेवलेले आहेत आणि दम लागला. कारण मित्रांनो पहिल्यासारखी आपल्याला सवय नाही. कारण पहिले खूप प्रमाणात म्हणजे असा यायचो आम्ही गावी, तेव्हा आम्हाला म्हणजे सवय होती कुठे पण कसं उन्हाबिनातून फिरायचं. आता थोडा 5 मिनटं नाही झाली तर दमाला झाला. आता हे करवंद बघून ठेवले. आता आम्ही ड्रोन बघणार, म्हणजे द्रोण. तर शुद्ध मराठीमध्ये बोलतात द्रोण आणि आमच्याकडे बोलतात त्या डोन्या बोलतात आगरी भाषेमध्ये. तर ते आता आम्ही बघून म्हणजे करवंद बघून ठेवलेत. तर आता ते बनवू आणि नंतर मग येताना करवंद घेऊन जाऊ. चला.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे खाली कोणीतरी असं सुका गवत म्हणजे जस्ट असे सुक्या गवताला आग लावलेली आहे आणि ते म्हणजे प्राणी मात्रांसाठी किंवा म्हणजे पक्ष्यांच्या घरटे असतात तर त्यासाठी तुम्ही बघू शकता आजूबाजूला झाडे कसे म्हणजे जळलेले आहेत. तर ॲक्च्युली असं करणं कृत्य चुकीचं आहे. तर असं कृत्य तुम्ही कृपया करू नका आणि तुम्ही बघू शकता तुझ्या झाडावर तुमचं काजू दिसतंय. तर सुकलेल्या काजूवरती काजू आहेत. आता सुकल्यामुळे त्याला काजू येणार नाही. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता माझ्या पाठीमागे कसा व्ह्यू दिसत आहे तुम्हाला. एकदम खाडी वगैरे सगळं म्हणजे दिसत आहे तुम्हाला. आणि माझ्या जस्ट आता मी सनसेटच्या टाईममध्ये आलेलो आहे. तर हीच खरी कोकणमधली मजा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती भारी वाटत आहे, एकदम कूल. मी थोडा माझा कॅमेरा थोडा ॲडजस्ट करतो म्हणजे अजून बेस्ट व्ह्यू भेटेल. तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू आहे तो पाठीमागे एकदम फोटोशूटसाठी. आता हे गवत जाळलेलं आहे त्यामुळे काय एवढं म्हणजे मी काय बोलण्यात अर्थ नाही त्यावरती. तुम्हाला दाखवतो पाठचा व्ह्यू. तर मित्रांनो हा आहे आपला खाडी वगैरे आणि तिकडे आम्ही जातो तो म्हणजे खाडीमध्ये मच्छी पकडण्यासाठी.